प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। चैत्रयात्रा पालखी मिरवणुकीत मानाच्या 108 आणि इतर सासनकाठ्या सहभागी होत असतात। सासनकाठीधारकांकडून येणाऱ्या सूचनांचा विचार करून त्यांच्या पालखी मिरवणुकीबद्दलच्या सहभागाचं नियोजन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली। सासनकाठीधारकांनी पालखीच्या खांदेकरांची संख्या वाढवावी, पाण्याची व्यवस्था करावी, सासनकाठीधारकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करावी अशा सूचना मांडल्या। दिवसेंदिवस ज्योतिबा डोंगरावर भाविकांची संख्या वाढत असल्यामुळं सर्व भाविकांना पालखीचं दर्शन घेता यावं यासाठी सासनकाठी मिरवणूक 12 वाजता सुरू करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला। सासनकाठीधारकांच्या 2 वाहनांनाच डोंगरावर प्रवेश देण्यात येईल असं स्पष्ट करत प्रांताधिकारी शिंगटे यांनी धार्मिक परंपरेला गालबोट लागणार नाही याची दक्षता सासनकाठीधारकांनी घ्यावी अशी सूचना केली। सासनकाठीधारकांच्या सूचनांचा विचार करून प्रशासनाकडून आवश्यक त्या व्यवस्था केल्या जातील। तसंच सासनकाठीधारकांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन प्रांताधिकाऱ्यांनी केलं। यावेळी प्रांताधिकारी शिंगटे यांनी ज्योतिबा डोंगरावरील विक्रेत्यांचीही बैठक घेतली। त्यांनी पायरी मार्गावरील अतिक्रमणं काढून घ्यावीत, कापडी पिशव्यांचा वापर करून प्लास्टिकचा वापर टाळावा, कचरा पेटीचा वापर जास्तीत जास्त करावा अशा सूचना देण्यात आल्या। या बैठकीला पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे, ज्योतिबा मंदिरचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम, मंडल अधिकारी वासंती पाटील, तलाठी रमेश वळिवडेकर यांच्यासह सासनकाठीधारक आणि प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।